तर जय श्रीराम. आपल्या मित्राचं लग्न आहे. लग्न म्हटलं नवरदेव वाटा लावायचं असतोय. तर आता मी चाललो होतो नवरदेव वाटा लावायला. मला कामावरून यायला जरा टाइम झाला होता, त्यामुळे धावपळ करत गेलो होतो. कामावरून यायला टाइम झाल्यामुळं नवरदेवाची मिरवणूक गावात आली होती. जाऊन बघतो तर काय, नारायणगावचा नाथखोळा. घोडे 3 होते, पण एका चढी एक होते. गेल्यावर नवरदेव गाडीत होता, गाडीतून लगेच घोड्यावर बसवला. घोड्यानं लगेच नाचायला सुरुवात. नवरदेवाच्या पुऱ्या बॉडीची त्यांनी मशागत करून टाकली मस्तपैकी. एकदम जबरदस्त घोडे नाचले. 1 नाही 2 नाही, सगळे 7 घोडे होते. तर नारायणगावकर आणि नाशिककर असे 2 ठिकाणचे घोडे होते. हे बघा, याला म्हणतात नाद. ते यांनी इतकं परफेक्ट घोडे ट्रेन केलेले आहेत की ते त्यांच्या खाली बसतात, बाजूलाही बसतात, पण काहीच करत नाही. हे बघा. त्यानंतर नवरदेव डायरेक्ट बाजावर, आणि ते पण डायरेक्ट घोड्यावर बसलेला होता. घोड्याचं नाचकाम चालू होतं. हे बघा, त्याने जे शिकवतात ते त्याच्या खाली झोपतात, तरीही घोडा त्यांना पाय मारत नाही. खरंच मुक्या प्राण्यांकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. आपण एखाद्याला जर काही शिकवण लावायची असेल तर किती त्रास होतो. हे माणसं तर एका मुक्या प्राण्यांना एवढं शिकवतात. याला खरं अश्वप्रेमी म्हणतात. हे बघा कशी घोडा सलामी देतोय. बघताना नजरही पडत नाही अशा प्रकारे ते त्यांचं काम करताय. घोडे अशा प्रकारे नाचकामही करतात. हे बघा, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले की घोडा असा नवरदेवाला घेऊन बाजावर बसलेला. तुम्ही पाहिलेलं आहे का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर नवरदेवाच्या चुलत्यांची बारी आली होती घोड्यावर बसण्याची. घोड्याचं नाचकाम आणि उड्या पाहून ते डायरेक्ट बाबोस करत होते. नारायणगावचे खरंच घोडे नाथखोळा होते. नवरदेवही नाथखोळा होता आणि मिरवणूकही नाथखोळा झाली. हे बघा, नवरदेव आता डायरेक्ट बाजावर बसवला होता आणि हा घोडा बघा कसा सलामी देतोय. 2 पायांवरती एवढा बोजा सहन करून अशी फेरी मारायची. फक्त अश्वप्रेमीच समजू शकतो यासाठी काय लागतंय आणि काय नाही. त्यानंतर नवरदेवाच्या वडिलांची वारी आली होती. आता नवरदेव मध्ये आणि 3 बाजूनी 3 घोडे नाचत आहे. तसं नवरदेव घाबरत असेल, पण आता काय करणार आहे, त्यांनीच लावले होते ना घोडे नाचायला. तेवढं झाल्यानंतर आता आपण घेतला तर नवरदेव उचलून थोडा डान्स केला. आपला सहकारी मित्र रवी होता आमच्या सोबत. ते कुठं होतं नाही, ते बघा जुने माणसं तालात आणि ठेक्यात. आपण यांच्या वयात गेल्यानंतर आपल्याला व्यवस्थित चालता येणार नाही आणि हे नाचताय. खरंच यांच्याकडूनही खूप शिकण्यासारखं आहे. सगळा कार्यक्रम दाखवला त्या मागच्या मेहनतीचे भागीदार हे अश्वप्रेमी. असं करून सर्व नवरदेवाची मिरवणूक पार पडली.